तर एवढं सोनं घेतल्यावरती मी गोल्डन मॅन होईन का नाही ते तर माहित नाही, पण अधिक महिन्यात जर बायकोला मी जुडवी नाही केली तर बायको नक्कीच नाराज होईल. तर रामकृष्ण हरी मंडळी, तर आज सकाळ सकाळच्या ना बायकोने मला एक रील दाखवली की अधिक महिन्यात ना बायकोला नवऱ्याने जुडवी करायची असतात. म्हणलो मग आता मॅडम एवढ्या म्हणतात ते मग आसन परंपरा असं म्हणत आम्ही लगेच गाडीत बसलो आणि थेट गेलो कोरेगाव भीमा मधल्या गिरिराज ज्वेलर्सच्या शोरूमला. आणि सोनं म्हणलं की दरवेळेस गिरिराजच का, तर इथं आता आहे ना सोन्याच्या दागिन्यावरती 40% आणि चांदीच्या दागिन्यावरती 50% घडणावळीवरती सुटे. पण बाकी काही म्हणा, इतर ठिकाणी जायचं म्हणलं की बायको मागत चलती, पण सोन्याचं दुकान म्हणलं की बायको 2 पावलं पुढेच असती. आणि त्याच्यात अशा वेळेस आपल्या मागं पार्किंगचं पण टेन्शन असतं, पण इथं ते पण टेन्शन नाही कारण की यांची 5000 स्क्वेअर फूटची पार्किंग पण नाही. मग गाडी पार्क करून मी जसा शोरूम मध्ये गेलो तर आतमध्ये कस्टमरांची गर्दी बघून मी चाटत झालो. तरी पण आहे ना इथल्या स्टाफची सर्व्हिस खरंच चांगली होती. पण इथं आहे ना शॉपिंगला लई वेळ लागणार होता कारण की आहे ना पैंजणामध्ये 20,000 आणि जोड्यांमध्ये 50,000 पेक्षा बी जास्त डिझाईन होत्या. म्हणलं मग आता यांची शॉपिंग लई वेळ चालू द्या, तर आपलं सल्लूबाईचं ब्रेसलेट घालून बघू. आणि त्याच्याच बरोबर चांदीची निरंजनी, देवीचा मुखवटा आणि चांदीची ताट बघावा. पण हे बघता बघता मी कधी सोन्याच्या सेक्शन मध्ये गेलो ते कळलंच नाही. पण इथं गेल्यावरती एक गोष्ट कळाली की इथं कमी वजनात ब्रेसलेट, अंगठ्या आणि चैन पण अवेलेबल आहे आणि ह्यांच्याकडे रिपेअरिंग आणि पॉलिश पण फ्री आहे. पण ह्या सगळ्यातच अचानकच सासूबाईंचा फोन आला आणि त्या बोलल्या की धोंड्यानिमित्त यावेळेस पूनमला त्या जुडवी घेणार आहे. म्हणलं माझं पैसे तर वाचलं, पण मी आता तुमचं पण पैसे वाचवतो. जर तुम्ही मला आणि कमेंट मध्ये पिन केलेल्या यांच्या ऑफिशियल पेजला तुम्ही फॉलो करून यांच्या शॉप मध्ये गेले तर तुम्हाला एक्स्ट्रा 5% डिस्काउंट मिळेल. मग नक्की एकदा भेट द्या गिरिराज ज्वेलर्सला.